नमस्कार. आज आपण सर्वजण इथे छत्रपती श्री महाराज जयंती अर्थात शिवजयंती साजरी करण्यात जमलो आहोत. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवाटीला चंदनाचा शिवनेरी प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. सुमारे 450 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तृत्ववान वीर पुत्र मिळाला, ज्याने स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने होत्याचं नव्हत्याचं होतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्रात भगवा फडकवला. त्यावेळी महाराष्ट्रात आदिलशाही, निजामशाही, अनेक परकीय सत्ता धुमाकूळ माजवत होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांचा कुणी कैवारी नव्हता. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, डगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे, तर आईचे नाव जिजामाता. आई जिजाऊ बाल शिवबाला रामकृष्णाच्या गोष्टी सांगत. जिजाऊच्या संस्कारांनी शिवराय घडत होते. त्याचबरोबर तलवारबाजी, घोडेस्वारी देखील शिकत होते. शिवबाचा जन्म झाला आणि कित्येक वर्ष अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर प्रकाशाचे किरण दिसू लागले. वयाच्या 16व्या वर्षी मावळ्यांना सोबतीला घेऊन शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. कोण होते हे मावळे? मावळ प्रांतात राहणारे ते मावळे. मावळे अंगाने होते रांगडे, दिसायला साधे भोले. कमरेला ढाल, पाठीला ढाल, कमरेला तलवार. पाठीला ढाल, कमरेला तलवार. शत्रूला बेजार करणारे, जीवाला जीव देणारे, असे होते मावळे. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली आणि तोरणा किल्ला जिंकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे साहसी धाडस केले व पूर्णत्वासही नेले. त्यांनी पुणे प्रांतात मालवासारख्या आसपासच्या परिसरात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली. लोकांच्या समस्या समजावून घेतल्या. रयतेच्या मनात त्यांनी स्वराज्याची आस्था निर्माण केली. कोंढाणा, पुरंदर, राजगड असे किल्ले जिंकून पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. स्वतःची राज्य मुद्रा तयार केली. त्यानंतर रायगड किल्ला जिंकला. बोरप्या डोंगरावरील प्रतापगडही जिंकला. शिवरायांची हिंदवी स्वराज्याकडे आगेकूच चालू असतानाच 1659 साली स्वराज्यावर अफजल खानाच्या रूपात मोठे संकट आले. अफजल खानाच्या रूपातील वादळ आतापर्यंत प्रतापगडापर्यंत येऊन धडकले होते. जो तो चिंतातूर होता. आत्ता महाराजांचं काय होणार? तहाची बोलणी दोन्ही पक्षाकडून सुरू झाली. शेवटी प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट घेण्याचे ठरले. भेटीच्या दिवशी काय झाले?
होता धिप्पाड असा अफजल खान. शिवरायांना ठार करण्यास बगले खाली दाबली मान. दुसऱ्या हाताने कट्याराने केला वार. शिवरायांचा अंगरखा फाटला. चिलखताने वाचवले प्राण. चपलाईने राजांनी खानाच्या पोटावर वाघ नखाने केला मार. चपलाईने राजांनी खानाच्या पोटावर वाघ नखाने केला मार. बिचव्याने खानाचा कोथला बाहेर काढून संकटावर केली मात. संकटावर केली मात. अफजल खानाशी सामना. पन्हाळगडावरील वेढा. साईस्त खानाचे आक्रमण. पुरंदरचा तह. बादशाची कैद. अशा अनेक संकटातून बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे अशा अनेक स्वामिनिष्ठ सेवकांच्या मदतीने व युक्ती चातुर्याने शिवाजी राजे सही सलामत बाहेर पडले आणि अखेर स्वप्न पूर्ण झाले. 1674 साली शिवरायांचा राज्याभिषेक झाला. हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. शिवरायांपूर्वी अनेक राजे महाराष्ट्रात होऊन गेले. शिवरायांनंतरही अनेक राजे उदयास आले, पण सर्वात आदर्श राजा ओळखतात ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज. याचे कारण आहे त्यांचं स्वराज्याबद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्कलंक चारित्र्य. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यावर जीवापाड प्रेम करणारे, परस्त्रीला माते समान मानणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते. जगणारे ते मावले होते. जगवणारा तो महाराष्ट्र. जगणारे ते मावले होते. जगवणारा तो महाराष्ट्र. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता. फक्त माझा शिवबा होता. कितीही संकटे आले तरी न डगमगता शिवथापीने वाट काढत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलाढ्य शत्रूशी लढा देत एका वीर पुत्राने गुलामगिरी नाकारत स्वराज्य निर्माण केले. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा जिजाऊचा शिवबा लाखात एक नाही तर जगात एक होता. जगात एक होता. अशा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला. शेवटी मी एवढेच म्हणेन, नाव घेताच ज्यांचे अभिमानाने फुलते छाती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती. राजे शिवछत्रपती. शत्रूस लढले स्वराज्यासाठी. शत्रूस लढले स्वराज्यासाठी. धन्य झाली त्या युगपुरुषाने महाराष्ट्राची माती. धन्य झाली त्या युगपुरुषाने महाराष्ट्राची माती. तलवारीचा वार गुंजला आठवणीत ज्याच्या उभा सह्याद्री. तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत ज्याच्या उभा सह्याद्री. शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे शिवछत्रपती. शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे शिवछत्रपती. जय जिजाऊ, जय शिवाजी.